आज मी धन्वीला अंगणवाडीतून वरण भात आणला होता, पण बघा ना, खाल तर ती अजिबात खाल्लं नाही तिने. सगळा पसारा करून ठेवला होता. खायचं कमी आणि पसारा जास्त. असंच ती सारखं सारखं किती वेळ असंच करत होती. मी भरवते तर खात नाही ती. आणि त्यानंतर दुपारी मी तिला खिचडी बनवली. ती पण खायला नाटकं करत होती, कारण तिला लागली होती खूप झोप. मग त्यानंतर झोपेआधी आंघोळ केली मी तिला, कारण झोपण्याआधी आंघोळ केली तर खूपच छान मुलं फ्रेश होतात आणि झोपही छान येते. आणि असं म्हणतात बाळसं पण खूप छान येतं. हिला तर बाळसं आलंच नाही. आंघोळ झाल्यानंतर तिला झोप आली होती आणि ती झोपेमध्येच असं हे करत होती. आणि त्यानंतर थोड्या वेळात तर लगेच झोपली ती. बघा, झोपल्यानंतर किती शांत वाटते, बघावंसंच वाटतं तिला. आणि झोपली तर काय, इकडे 5 मिनिटंसुद्धा नाही तिला मच्छर चावला की काय, तर मी चहा ठेवला होता आणि एका बाजूने भात ठेवला होता. तर भातामध्ये नमक टाकण्याऐवजी मी साखर टाकून दिली, कारण चहा टाकायची होती ती. तर मग साखर तर नंतर मी दुसरी टाकली चहामध्ये, परंतु भातामध्ये खूप प्रॉब्लेम झाला. 1 वाटी साखर म्हणजे गोडवा कितीतरी धुवून खूप वेळ झाले धुवायला, अजिबात तो गोडवा निघतच नाही. मग आईने मला आयडिया दिली की तो खूप 5-10 मिनटं पाणी तसंच ठेवत जा आणि मिक्स करत राहा, म्हणजे तो भातातलं पाणी काढत जा. आणि त्यानंतर 5-6 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घे आणि 10-10 मिनटं ठेवत जा, म्हणजे व्यवस्थित शिजेल. आणि त्याप्रमाणे तसंच केलं मी. आणि नंतर भात शिजला. त्यानंतर मात्र मी काहीच केलं नाही, कारण असाच प्रॉब्लेम होतो ती धन्वी असल्यामुळं. गोंधळ इकडचं तिकडं होते. आणि वरण भात झाल्यानंतर मी नंतर धन्वीला वरण भात भरवायला घेतलं. इकडे मेथीची भाजी निवडायला घेतलेली मामींनी. आणि तिला जेवण भरल्यानंतर असंच ती नाटकं करत होती. खायला असंच ती नाटकं करते. नेहमी खायची नाटकं असतात तिची. एक घास घेतला की 10-15 मिनटं तो तसाच तोंडामध्ये ठेवायचा. इकडे तिला जेवण भरून झाल्यानंतर मला मेथीची भाजी बनवायची होती, पण मला टाईम नव्हता चहा घ्यायला, म्हणून एका बाजूने चहा आणि एका बाजूने मेथीची भाजी. असं करून मी स्वयंपाक पूर्ण बनवला आणि जेवलो संध्याकाळचं आणि झोपलो.